शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी दिलीप जाधव हायटेक मध्ये आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो आज आपण पेट्रोल 7 HP पावडर बद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो हे 7 HP पेट्रोलचं मशीन आहे. तर मित्रांनो सगळ्यात पहिले या मशीनची खासियत मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो या मशीनमध्ये तुम्हाला एक हेडलाईट येणार आहे, पाहू शकता. एअर फिल्टरची क्वालिटी पाहू शकता. मित्रांनो हे हेवी ड्युटी गिअरबॉक्स मध्ये मशीन मिळणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो या मशीनचा जो हँडल आहे तो तुम्ही 360 डिग्री रोटेट करू शकता. तुम्ही पाहू शकता या मशीनचा हँडल या प्रकारे तुम्ही असा फिरवू शकता. या प्रकारे फिरून जे शेतकऱ्यांना फळबाग आहे, डाळिंब आहे, पेरू आहे, त्यांना झाडाच्या खालून रोटावेटर करायची गरज पडत असते. तर त्यांसाठी हा हँडल 360 डिग्री मध्ये रोटेट होऊन तुम्ही झाडाखालून व्यवस्थितरित्या जाऊ शकता. तर हे पाहू शकता हँडल 360 रोटेट होत. तर हँडल तुम्ही हा मध्ये फिक्स करू शकता. मित्रांनो हा झाला हँडल 360 डिग्री. आता हँडलची हाईट तुम्हाला ऍडजस्ट करायची आहे आपल्या हाईट नुसार. तर हा लिव्हर तुम्ही जर खोलला तर हँडलची हाईट ही वर खाली तुमच्या उंचीनुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता. आणि इथे जाऊन तुम्ही तुमच्या उंचीनुसार फिक्स करू शकता. तर मित्रांनो हे गिअर ड्राईव्ह गिअरबॉक्स मध्ये आलेलं पावडर आहे. मित्रांनो पाहू शकता या गिअर मशीनला तुम्हाला 2 प्रकारचे गिअर भेटतात. पुढचा गिअर हा हाय गिअर आहे, मध्ये न्यूट्रल आहे, मागे स्लो गिअर आहे. स्लो गिअरचा उपयोग आपण माती लावणे, वखर, रोटावेटर यांसाठी पण करू शकता. तर मित्रांनो गिअरबॉक्सला पाठीमागे पीटीओ देण्याचा उद्देश असा आहे की या पीटीओ मार्फत तुम्ही रिपर, फवारणी पंप अशी उपकरणे जोडून शेती करू शकता. मित्रांनो या ड्रॉबरचा उद्देश असा आहे की याच्यामध्ये तुम्ही वखर, रेझर, ट्रॉली अशा प्रकारचे अवजारे लावू शकता. तर हा ऍडजस्टेबल बार आहे. रोटावेटरला ज्यावेळेस तुम्ही लावतो त्यावेळेस असा हा बार असतो. तर ज्या शेतकऱ्यांकडे ओलं असेल, म्हणजे खूप पावसाने ओला असेल, तर त्यांनी हा बार असा लावायचा आहे, जेणेकरून मातीमध्ये जास्त फसत नाही मशीन. तुम्ही पाहू शकता या प्रकारे तुम्हाला खूप ओल्या याच्यामध्ये तुम्हाला सेटिंग करायची आहे. तर मित्रांनो ही झाली मशीनची माहिती. तर मित्रांनो मशीनला 3 लिटरची टाकी देण्यात आलेली आहे. विथ थ्रेडेड कॅप आहे, म्हणजे लिकेजचा कुठलाही त्रास नाही. 3 लिटरची टाकी आहे. अशी 1 लिटर असा ऍव्हरेज या मशीनला आहे पेट्रोलचं. तर मित्रांनो या मशीन सोबत तुम्ही पाहू शकता तुम्हाला 32 ब्लेडचा रोटावेटर देण्यात आलेला आहे. मित्रांनो हा रोटावेटर तुम्ही 2 पाकळी, 3 पाकळी, 4 पाकळी, म्हणजे साधारणतः 2 फूट, 3 फूट, 4 फूट अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तर या रोटावेटरच्या सहाय्याने तुम्ही फळबाग चाळणी, रोटावेटर कपाशीमध्ये कोळपणे वगैरे असे रोटावेटर वगैरे मारणे हे करू शकता. तर मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला जे काही अवजार भेटणार ते आहे रेझर. त्याच्यानंतर मित्रांनो हे रेझरच्या सहाय्याने तुम्ही दंड टाकू शकता, माती लावू शकता. मित्रांनो तिसरा अवजार आहे लोखंडी चाक. लोखंडी चाकाला तुम्ही वखर करू शकता. मित्रांनो चौथा अवजार आहे वखर. या वखरच्या सहाय्याने तुम्ही कोळपणी, तुरीमध्ये, कापसामध्ये, सोयाबीन मध्ये कोळपणी करू शकता. मित्रांनो ही जे पास आहे ही 2 फुटाचे पास आहे. हे तुम्ही ऍडजस्टेबल आहे, हे तुम्ही वाढू शकता. तुम्हाला 2.5 फुटाचे, 3 फुटाचे पास तुम्ही यासोबत लावू शकता. तर याच्यासोबत तुम्ही कोळपायचं जर असेल तुम्हाला सोयाबीन मध्ये, तर आम्ही तुम्हाला अशा प्रकारच्या कोळपायच्या पासा त्यासोबत देतो 9-9 इंचाच्या, जेणेकरून तुम्ही कोळप्याच्या पासा लावून सुद्धा कोळपू शकता. तर मित्रांनो आता तुम्हाला हे सर्व अवजार मी आता मशीन सोबत जोडून दाखवणार आहे. तर मशीन सोबत अवजार कसं जोडायचं हे व्यवस्थित पाहून घ्या. तर सगळ्यात सर्वप्रथम आपण लोखंडी चाक लावून वखर लावणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला पहिले याचे रबर जे चाक आहेत ते पहिले काढून घ्यायचे. तर त्याच्यासाठी तुम्हाला हा स्टँड आत मारायचा आहे. मारायचंय, मशीन असं पुढे टेकायचंय आणि इथं पाहू शकता चाकाला लॉक पिन देण्यात आले एक्सलला. या दोन्ही काडसाच्या लॉक पिन तुम्हाला काढून घ्यायच्यात. मी काढल्यात बघा.
या प्रकारे असं चाक वरती घ्यायचंय. बघू शकता मित्रांनो, ग्रीप घेणार का हलक्या हाताने असे उचलायचे आहेत. हे बघा, हे चाक असे निघून जातात. ग्रीपवाले जे चाक आहे ते तुम्हाला असे या ठिकाणी लावायचे आहे. तर पाहू शकता मित्रांनो, याला 2 होल आहेत, एक आत आणि एक बाहेर. आपल्याला बाहेरच्या होल मध्ये हे लावायचं आहे. पाहून घ्या, हे बघा आता हे होल आलेलं आहे. तिन्ही होल मध्ये आपल्याला टाकून द्यायची आहे. असेच या साईडचे पण आपल्याला असंच करायचं आहे. ही पिन आपल्याला काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला यामध्ये ही पिन टाकायची आणि हिला लॉक करायचं. मित्रांनो, हे डाबर आपल्याला काढायचं आहे. या डाबर मध्ये आपल्याला वखर फिट करायचं आहे. तर हे डाबर एक पिन काढून आपण काढू शकता. आणि वखर जे आहे मशीन, मित्रांनो आता इथं बघा वखर कसे जॉईन करत आहे मी. जे नट आहेत मित्रांनो, हे मागल्या साईडने घ्यायचे आपल्याला. एक मिनिट, पाहू शकता अशा रीतीने आपल्याला नट इथे फिट करायचे आहेत. मित्रांनो, मशीन या स्थितीत झुकवायचं आहे सरळ. वखर जे आहे ते या स्थितीत आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. पिन जे आहे ती आपल्या या वखरच्या पिनमध्ये मॅच करायची आहे. पाहू शकता आता वखरची पिन खालपर्यंत आलेली आहे आणि वखर आपलं फिटिंग झालेलं आहे. तर पाहू शकता, तर आपल्याला वखरची हाईट ऍडजस्ट करण्यासाठी इथे चाक दिलेले आहेत. या हिशोबात आपल्याला चाक ऍडजस्ट करायचे आहेत. या प्रकारे याला आवळायचं आहे. पहा मित्रांनो, अशा प्रकारे आपलं वखर जमिनीत लागणार आहे. तर हे झालं वखर फिटिंग मित्रांनो. आता वखर नंतर आपल्याला याला रेझर जोडायचंय. तर रेझर साठी तुम्ही काय करणार, रेझर साठी तुम्हाला आता हे वखर आपल्याला काढून टाकावं लागेल.
पुन्हा हे डाबर आपल्याला लावायचं आहे. मित्रांनो, आता आपल्याला रेझर जोडायचं आहे. तर रेझरसाठी आपल्याला काय करावं लागेल? रेझरसाठी आपल्याला लोखंडी चाकाच्या ऐवजी आपल्याला तिथे रोटावेटर जोडायचं आहे. तरच आपले रेझर काम करतात. तर आपल्याला लोखंडी चाकाचा उपयोग हा फक्त पाळीसाठी होतो, म्हणजे मोगड्यासाठी, डवरणीसाठी, कोळपणीसाठी. तर आपल्याला हे लोखंडी चाक आता काढायचे आहे. आपण पुन्हा पहिल्यासारखी एक्सल मधून पिन काढून लोखंडी चाक काढून घेऊया. या प्रकारे लोखंडी चाक काढून घ्यायचे. आणि मित्रांनो, रोटावेटर इथे फिट करायचा आहे. रोटावेटर फिट करताना मित्रांनो पाहून घ्या, रोटावेटरची धार ही ब्लेडची समोर आली पाहिजे इंजिन कडे. पाहून घ्या मित्रांनो, रोटावेटर फिट करताना अशा प्रकारे इथे पिन टाकून फिट करायचा आहे. याच प्रकारे या साईडने आपल्याला रोटावेटर फिट करायचा आहे. चाक काढायचा आहे. पाहू शकता, अशा प्रकारे आपल्याला रोटावेटर फिट करायचं आहे. आता रोटावेटर शेतामध्ये आपल्याला पाहून घ्या मित्रांनो, अशा प्रकारे आपलं रोटावेटर फिट झाले. एवढी आपली रोटावेटरची रुंदी होणार आहे मित्रांनो, लांबी. तर साधारणतः हे 4 फुटाची लांबी झाली, याच्यामध्ये 2 फूट, 2.5 फूट, 3 फूट या प्रकारे तुम्ही करू शकता. तुरीमध्ये, कापसामध्ये, फुलामध्ये, इतर पिकामध्ये हा रोटावेटर कमी जास्त करून तुम्ही चालू शकता. तर मित्रांनो, आता रोटावेटर आपण फिट केला. आता रोटावेटरला मागे पट्टीचे ऍडजस्टमेंट कशी करायची हे एकदा लक्षात घ्या मित्रांनो. ही मी तुम्हाला पहिलं पण सांगितलंय, ओलं जर असेल, जास्त ओलं असेल, या प्रकारे तुम्ही जमिनीत पट्टी घालून रोटावेटर करू शकता. आणि ज्यांच्याकडे जमीन थोडी आंबट ओली आहे, त्यांनी आंबट ओली कडक असेल तर त्यांनी या प्रकारात रोटावेटर ऍडजस्ट करून, पट्टी ऍडजस्ट करून रोटावेटर करायचा आहे. तर आता मित्रांनो, आपल्याला रेझर जोडायचा आहे. मित्रांनो, या पट्टीच्या जागी आपल्याला रेझर जोडायचा आहे. या पट्टीला आपण लेवल रोड सुद्धा म्हणतो. पाहू शकता हा रेझर. या पट्टीच्या जागेवर या प्रकारे आपल्याला हा रेझर जोडायचा आहे. हा रेझर आपल्याला शेवटच्या होल मध्ये जोडायचा आहे मित्रांनो. शेवटच्या होल मध्ये आपल्याला जोडायचा आहे आणि हा रेझर धरून तुम्हाला चालवायचा आहे. मित्रांनो, सर्व जोडणीचे अटॅचमेंट तुम्ही पाहिलं आहे. या मशीन सोबत आम्ही कसे कसे जोडलेले आहेत आणि मशीन पण तुम्ही पाहिलेलं आहे. मित्रांनो, ज्या कोणा शेतकऱ्यांना मशीन घ्यायचं असेल त्यांनी हायटेक ॲग्रो इक्विपमेंट, निंबोडी, अहमदनगर, अहिल्यानगर येथे संपर्क साधायचा आहे. आणि स्क्रीनवरील नावावर, स्क्रीनवरील नावावर संपर्क साधायचा आहे. धन्यवाद मित्रांनो.